वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात सकाळी 6 वाजता रस्त्यावर उतरून आंबेठाण आणि तळेगाव चौकात संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या। त्याप्रमाणे वीज वितरण कंपनीने काम सुरू केले असून वाहतुकीला अडथळा ठरणारे खांब आणि ट्रान्सफॉर्मर हलवण्यात येत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे नाशिक महामार्गाने येऊन तळेगाव चौकात, आंबेठाण चौकात औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीची व परिसराची पाहणी केली। यावेळी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे विजेचे खांब आणि रस्त्याच्या लगतचे ट्रान्सफॉर्मर त्वरित बाजूला करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे वीज वितरण कंपनीने मागील आठवड्याभरात चाकणच्या तळेगाव चौकातील रस्त्याच्या लगतचे विजेचे खांब हलवले आहेत। तसेच आंबेठाण चौकातील आंबेठाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उजव्या बाजूचे दोन्ही खांब काढून घेण्यात आले आहेत, तर डाव्या बाजूला असणारे भले मोठे ट्रान्सफॉर्मर हलवण्यात आले आहे। यामुळे आंबेठाण रस्त्यावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना मार्ग मोकळा मिळणार आहे, परंतु मोकळ्या झालेल्या जागेत काँक्रिटीकरण करणे आवश्यक आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाहणी दौऱ्याने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास वेगाने सुरुवात झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस चाकण शहराध्यक्ष राम गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मोबिन काझी, युवक नेते सचिन पानसरे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चौधरी यांनी सांगितले।